ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढते. खून, मर्डर, दरोडे यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे आणि खुलेआम हे दरोडे, खून होत आहेत. महाराष्ट्राचा बिहार होतोय का, असाही एक सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जर बिहार होण्यापासून वाचवायचं असेल तर यावर उपाययोजना होणं गरजेचं आहे. त्यावर तात्काळ अशी कारवाई होणे गरजेचं आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये जो वाल्मिक कराड मुख्य आरोपी म्हणून पकडले गेला तो या भागातील मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक निघाला आणि या आरोपामुळे धनंजय मुंडे यांनाही राजीनामा द्यावा लागला. असे अनेक प्रकरण आपण महाराष्ट्रामध्ये बघतो, देशामध्ये बघतो की जे मुख्य आरोपी आहेत ते एखाद्या राजकीय पक्षाशी, राजकारणाशी, एखाद्या नेत्याशी एकनिष्ठ असतात किंवा समर्थक असतात आणि त्यामुळे या आरोपींना कुठेतरी एक कवच मिळते का गुन्हेगारी करण्यासाठी. त्यांना एक आपण जी धमक म्हणतो किंवा त्यांना एखाद्या कायद्याचा धाक राहिला नाही असेही म्हणता येईल. त्याला हे राजकारणी जबाबदार आहेत का असाही सवाल उपस्थित होतो. कारण संभाजीनगर असो, मुंबई असो, जे महाराष्ट्रातील टॉपचे शहर आहे, बीड असो किंवा अनेक सर्वच भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खुलेआम मर्डर झालेले आपण बघितलेले आहे. आणि या प्रकरणामध्ये हे आरोपी राजकारणाचा वरदस्त असल्यामुळे मोकाट सुटतात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याऐवजी राजकीय हस्तक्षेपामुळे, राजकीय वरदस्त असल्यामुळे या गुंडांना वाव मिळतोय का असा एक सवाल उपस्थित होतो आणि महाराष्ट्राचा बिहार होतोय का असा एक मतप्रवाह सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जातो आहे. महाराष्ट्रामध्ये जर गुन्हेगारी थांबवायची असेल तर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्याची पोलीस यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. अन्यथा जर या आरोपींना जर पाठबळ मिळत गेलं तर अत्यंत वाईट परिस्थिती येणाऱ्या काळात आपल्याला दिसू शकते. कारण गल्लोगल्ली मर्डर होत आहेत अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. नुकतीच संभाजीनगरमध्ये ही घटना घडली आणि इतरही ठिकाणी अशा घटना घडत आहेत की जिथे खुलेआम मर्डर होत आहेत. एखाद्या महिलेला जाळलं जातं, एखाद्या प्रकरणामध्ये, एखाद्या प्रेम प्रकरणामध्ये असो. गेल्या हप्त्यातच संभाजीनगरमध्येही एका महिलेने एका व्यक्तीला त्याच्या मित्राला मारलं. या प्रकरणामध्ये आपण बघतो की कायदा आणि सुव्यवस्थेचा जो धाक आहे तो या गुन्हेगारांना राहिला आहे की नाही. एखादा गुन्हेगार अटकही झाला तर तो कायद्यातून पळवाटा काढत आणि राजकीय वरदस्तामुळे, राजकीय हस्तक्षेपामुळे तो पुन्हा जेलच्या बाहेर येतो. असे अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. दररोज हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे राजकारण्याचा जो हस्तक्षेप आहे, राज्यकर्त्यांचा जो हस्तक्षेप आहे तो कुठेतरी या गुन्हेगारी वाढवण्याला जबाबदार ठरतोय का या संदर्भात आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्राचा बिहार होऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, फुले शाहू आंबेडकरांचा आणि थोर परंपरा लाभलेले जे संत आहेत, संत तुकाराम असो, ज्ञानेश्वर महाराज असो, सावता माळी असो, सर्वच संतांचा
हा महाराष्ट्र आहे संतांची भूमी म्हणून हा महाराष्ट्र ओळखला जातो. मात्र या महाराष्ट्रामध्ये सध्या खुलेआम मर्डर होत आहेत, खुलेआम बलात्कार होत आहेत. पुणेमध्ये एक स्वारगेट प्रकरणामध्ये, स्वारगेटच्या एक बलात्कार प्रकरण असो, अनेक प्रकरण आपल्याला दररोज पाहायला भेटत आहेत आणि काही दिवस हे प्रसारमाध्यमामध्ये हे प्रकरण चालतात. मात्र त्यानंतर हे प्रकरण कुठेतरी मागे पडतात आणि पुन्हा एकदा दुसरं प्रकरण समोर येतो आणि हे प्रकार दररोज घडत आहेत, गल्लोगल्ली घडत आहेत, शहरात घडत आहेत, गावात घडत आहेत. आणि पोलीस यंत्रणा, कायदा सुव्यवस्था नेमकी काय करते असा सवाल उपस्थित होतो. कायद्याचा या गुन्हेगारांना धाक राहिला नाही का, किंवा एखाद्या राजकीय वरदहस्तामुळे, राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हेगारी वाढली आहे का, असा एक सवाल उपस्थित होतो. नुकत्याच एक पोलीस अधिकारी आहेत ज्या राज्य पातळीवर, देश पातळीवर काम करतात, त्यांनीही या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे की राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे गुन्हेगारी ही वाढत चाललेली आहे. एखादा गुन्हेगार पकडलाही गेला तर त्याला राजकीय हस्तक्षेपामुळे सोडलं जातं, पाठबळ मिळतं आणि त्यामुळे त्या गुंडाची हिंमत वाढते आणि पुन्हा तो दुसरा गुन्हा करतो. असं सध्या महाराष्ट्रामध्ये घडतंय, देशभरात घडतंय. आणि हे जे गुंड आहेत हे मोठ्या प्रमाणावर जास्तीच्या टक्केवारीमध्ये राजकीय पक्षाशी, राजकीय नेत्यांशी बांधील असतात. त्यामुळे या लोकांना भीती नसते, आपल्या कुटुंबाला कसं पालनपोषण करायचं याची भीती नसते आणि ते खुलेआम या गुन्हेगारीकडे वळतात. गेल्या काही महिन्यातील आकडेवारी बघता अल्पवयीन गटातील 5 ते 10 हजार मुलावर गुन्हेगारीचे स्वरूपामध्ये हे लोक पकडले गेले आणि हे सर्व अल्पवयीन गटातील आहेत. व्यसनाधीनतेचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे हे लोक व्यसन करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीकडे वळताना आपल्याला दिसत आहेत आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राची कायदेशीर सुव्यवस्था जी आहे ती कडक झाली पाहिजे, गृह खातं हे कडक झालं पाहिजे आणि पोलीस यंत्रणा सक्षम झाली पाहिजे. गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, कायद्याचा धाक राहिला पाहिजे. तेव्हाच ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी कुठंतरी यश येईल. अन्यथा जर गुन्हेगारांना या कायद्याचा धाकच राहिला नाही आणि त्याला मोकाट सोडलं गेलं तर आपल्याला या गुन्हेगारीमध्ये येत्या काही वर्षामध्ये मोठी वाढ झालेली पाहावयास मिळेल. अत्यंत चिंताजनक अशी ही बाब आहे. गुन्हेगारीमुळे आणि व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. कोणताही मागचा पुढचा विचार न करता एखाद्या व्यक्ती पुढच्या माणसाला संपवतो ही अत्यंत चिंताजनक अशी बाब आहे आणि या संदर्भात राज्यकर्त्यांनी, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी, पोलीस यंत्रणेने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तेव्हाच ही गुन्हेगारी थांबेल. अन्यथा यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे आणि गल्लोगल्ली गुंड हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत असं चित्र सध्या तरी महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि हे थांबण्याची गरज आहे. सर्वसामान्यांना आपलं जीवन चांगलं जगता यावं यासाठी या गुंडांना चाप बसला पाहिजे. तेव्हाच कुठंतरी महाराष्ट्रातील जनता ही सुरक्षित राहील. केवळ विकासाच्या मोठमोठ्या थापा मारून शासनाचं भलं होणार नाही, तर सर्वसामान्यांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. त्यासाठी राज्यकर्त्यांनी, गृहमंत्र्यांनी, पोलीस यंत्रणेने, प्रशासनाने कठोर असे पावलं उचलले पाहिजे. तेव्हाच ही गुन्हेगारी थांबेल. आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. ती महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी जी वाढते
त्याला कोण जबाबदार आहे आणि ती कशी थांबवता येईल. अल्पवयीन मुलंही यामध्ये गुन्हेगार मोठ्या प्रमाणात होतो आहे. 10-10 वर्षाचे 14 वर्षाचा मुलगा एका किरकोळ कारणावरून आपल्या शाळेत बसलेल्या सोबत असलेल्या मुलांचा मर्डर करतोय. ही अत्यंत चिंताजनक अशी बाब आहे. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. एखादा शिक्षक एखाद्या आपल्या शाळेतील मुलीचा बलात्कार करतो, तिला आपल्या जाळ्यात ओढतो, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. एखाद्या विद्येच्या घरामध्ये, विद्येच्या माहेर घरात ही जर घटना अशा घडत असतील तर सर्वसामान्यांचा कायदा सुव्यवस्थेवर धाक राहील का, असाही सवाल उपस्थित होतो. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की महाराष्ट्रामध्ये जी गुन्हेगारी वाढली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, जिथे महिलांच्या आवडीवर थोडाही हात लावला तर तो तोडून टाकण्याची धमक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळात दाखवली. मात्र आता कायदा सुव्यवस्था असूनही मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार होत आहेत. मोठ्या प्रमाणावर महिलाही बळी जात आहेत. मुली व्यसनाधीनतेकडे वळले जात आहेत. या संदर्भात आपलं प्रशासन, शासन काही करणार आहेत का, असा सवाल आता सर्वसामान्य उपस्थित करतायत. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की महाराष्ट्राला यापासून रोखण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि राज्य शासन, प्रशासन यांनीही या संदर्भात काय भूमिका घेतली पाहिजे आणि या संदर्भात गल्लोगल्ली मंच स्थापन करून जिल्ह्यामध्ये आणि गाव पातळीवरही या संदर्भात नागरिकांमध्येही जागरूकता होण्याची गरज आहे. आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला एखादा गुन्हा घडताना त्याला तात्काळ पोलिसाच्या ताब्यात देऊन त्याला कठोरातील कठोर कशी शिक्षा होईल या संदर्भात प्रयत्न करण्यासाठी नागरिकांनीही पुढे आले पाहिजे. तेव्हाच हा महाराष्ट्राचा बिहार होणार नाही असं वाटतं. आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. नमस्कार. आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. थांबतो.